हे गाईज गुड मॉर्निंग, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर गाईज आपला न्यू व्लॉग आहे. आत्तूच्याच मेहंदी आहे. तर मी पण मेहंदी काढते. माझी मेहंदी उत्कर्षाने काढली आणि पप्पी आत्तूची आज मेहंदी आहे. आणि कोणी साखरपेत्र पप्पीचे ब्लॉग बघितलं असेल तर पटकन जाऊन बघा. आणि इकडे पण घालायला घेतला आहे. नव्हतं चावलं आज मेहंदी आहे माझी. तर मेहंदी काढून झाली आहे. तुम्हाला दाखवते माझी सगळी मेहंदी. सगळे खाली बसल्यात मेहंदी काढायला. आत्तूची पण एक हात झालं. मला आत्तून चाललं आठवण आली मेहंदीची. तर कोण नवीन असं माझ्या चॅनल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पहिला माझी मेहंदी दाखवते, नंतर आत्तूची मेहंदी दाखवते मी. गाईज तर ही माझी मेहंदी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडे दिविशा मेहंदीवाले बोललेले आम्ही. ही दिविशाची मेहंदी चालू आहे. नवरीची मेहंदी चालू आहे. नवरीची मेहंदी अर्धी झाली आहे. तुम्हाला नवरीला पण दाखवते मी. सगळे इकडे मेहंदी काढायला बसल्या. नवरी बाई आमची थकलेली आहे. कधी 9 वाजल्यापासून ती सकाळी मेहंदी काढायला बसले. आणि टोटल 5 का 6 मेहंदीवाल्या आल्या आहेत गाईज. तर पूर्ण माझा व्लॉग बघा लास्टपर्यंत ना. आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी मेहंदी पण कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. गाईस ते इथे पप्पी तुझी अर्धी मेहंदी झाली. मी मगाशी बोललेली मेहंदी पप्पी तुझी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे पप्पी तुझी मामाचं नाव लपून ठेवलं आहे. तर मी तुम्हाला व्लॉगमध्ये सगळ्यांना दाखवतेच. तर की मी व्लॉग नंतर टाकणार. लग्न झाल्यानंतर आपले सगळे 4चे 4 व्लॉग येते, कारण की एडिट करायला टाईम भेटणार नाही. आणि या दीदीने मेहंदी काढली पप्पी तुझ्या. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नाव आणि नंबर देऊन तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता. आणि पप्पी तुझी 5ची मेहंदी आहे. आणि आता पायावर पण मेहंदी चालू झाली आहे. आत्तूची अर्धी झाल्यानंतर मला व्लॉगची आठवण आली. तर कशी वाटते कमेंट सांगा. तर डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी डेकोरेशन वगैरे होईल ना, तेव्हा आपण भेटूया. गाईस तर आता फायनली संध्याकाळ झाली आणि इकडे डेकोरेशन वगैरे सगळं झालं आहे मेहंदीचं. आणि अजून आजच्या सगळी मेहंदी काढायची बाकी होती. ते वरती आजच्या सगळी मेहंदी काढतात. आणि आमच्या म्हणजे झालं म्हणून इकडे आम्ही सगळे खाली फोटोशूट कधी आलो आहे. कसं वाटलं डेकोरेशन कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपलं जरा आजचा ब्लॉग छोटाच होईल. आणि तुम्हाला मी आता नवरीला दाखवते. नवरी मस्त किचनमध्ये बसले तयारी करून. थोड्याच वेळेला आमचं फोटोशूट चालू होईल. आणि सपनीदी पण आली इकडे सगळं तयारी करून आलं. चला तर फोटोशूट चालू होईल. मी दाखवते नवरीची मेहंदी पण दाखवते. गाईज मी पायांपासून नवरीची मेहंदी मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ काढून तुम्हाला व्हिडिओज दाखवेन मी. आणि सगळ्यांच्या डायरेक्ट फोटोची व्हिडिओ बनवेन, तीच लास्टला टाकेन. आणि सगळे मस्त वगैरे करतात ते पहिला कसे त्यांचे व्हिडिओ काढायच्या अगोदर त्यांना स्टेप वगैरे जमते, कारण ते टाकेन पहिल्यानंतर सगळ्यात म्हणजे एडिट वगैरे करून असेल व्हिडिओ ती मी लास्टला टाकेन. ते बघायसाठी माझ्यासोबत कंटिन्यू राहा. म्हणजे खरं अगं काढा मेहंदी जरा हलवा असते. हा तसंच राहिले. धागों से बांधा एहसास दिल के रिश्ते का, रिश्ता ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे
ना तू मेरे बिना, मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। धागों से बांधा एहसास तुमसे मिलने का, मिलना ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना, मैं रहूं ना मैं